नमस्कार. काही वर्षांपूर्वी दूध म्हटलं की एकतर गाईचं दूध असायचं किंवा म्हशीचं दूध, फार फार तर शेळीचं दूध. बट आजकाल मार्केटमध्ये सोय मिल्क, आमंड मिल्क, कॅश्यू मिल्क, ओट्स मिल्क असे दुधाचे वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. आणि थँक्स टू द इंटरनेट आपल्याला हेही कळलं आहे की आपले जे फेवरेट सेलिब्रिटीज आहेत ते एकतर सोय मिल्क पितात किंवा आमंड मिल्क पितात. मग आपल्या डोक्यात प्रश्न एकच येतो की हे सोय मिल्क किंवा आमंड मिल्क पिल्यामुळेच हे सेलिब्रिटीज एवढे फिट राहतात का? खरंच या सोय मिल्क, आमंड मिल्क, कॅश्यू मिल्क किंवा ओट्स मिल्कचा आपल्या हेल्थसाठी काही एक्स्ट्रा बेनिफिट आहे का? हे जे दुसरे दुधाचे प्रकार आहेत ते आपल्या रेग्युलर दुधाच्या प्रकारापेक्षा जास्त न्यूट्रिशियस आहे का? याबद्दलच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. जे आपण रेग्युलर गाईचं किंवा म्हशीचं दूध कन्झ्युम करतो त्याला डेअरी बेस्ड मिल्क म्हणतात. आणि जे इतर दुधाचे प्रकार जे सोयाबीन पासून मिळवलं जातं सोया मिल्क, आमंड्स पासून म्हणजे बदामापासून मिळवलं जातं ते आमंड मिल्क, किंवा ओट्स मिल्क जे ओट्स पासून मिळवलं जातं ओट्सवरती प्रक्रिया करून, किंवा कॅश्यू मिल्क म्हणजे काजूवरती प्रक्रिया करून हे जे कॅश्यू मिल्क काजूचं दूध मिळवलं जातं, ह्या सर्व दुधाच्या प्रकारांना प्लांट बेस्ड मिल्क असं म्हणतात. या व्हिडिओमध्ये इथून पुढे जे सोय मिल्क, ओट्स मिल्क, आमंड मिल्क किंवा कॅश्यू मिल्क आहे त्याला आपण प्लांट बेस्ड मिल्कच म्हणूया. आणि जे काव आणि बफेलो मिल्क आहे म्हणजे गाईचं आणि म्हशीचं दूध आहे त्याला आपण डेअरी बेस्ड मिल्क म्हणूया. सो हे डेअरी बेस्ड मिल्क आणि प्लांट बेस्ड मिल्क याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स मध्ये फरक असतो का? म्हणजे पोषक तत्वांचा फरक असतो का? हो, असतो. हे जे आपले डेअरी बेस्ड मिल्क आहे गाईचं किंवा म्हशीचं दूध आहे त्याच्यामध्ये कॅलरी कॉन्टेंट भरपूर असतो. म्हणजे कॅलरीज जे आहेत ते रेग्युलर डेअरी बेस्ड मिल्क मध्ये जास्त असतात कम्पेअर्ड टू प्लांट बेस्ड मिल्क. आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक तत्व पण डेअरी बेस्ड मिल्क मध्ये जास्त असतात. फॉर एक्झाम्पल कार्ब्स, प्रोटीन, कॅल्शियम डेअरी बेस्ड मिल्क मध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं. या व्यतिरिक्त मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन B12, विटामिन A या गोष्टी पण कमी जास्त प्रमाणात जर कम्पेअर आपण करायला गेलं तर मोस्टली डेअरी बेस्ड मिल्क मध्ये जास्त असतात. म्हणजे काय, आपलं जे रेग्युलर दूध आहे गाईचं म्हशीचं याच्यामध्ये पोषक तत्व थोडे जास्त प्रमाणामध्ये असतात. कॅलरीज पण जास्त असतात डेअरी बेस्ड मिल्क मध्ये आणि पोषक तत्व म्हणजेच न्यूट्रिएंट्स पण थोडे जास्त असतात. आता येऊयात प्राइस कडे, म्हणजे किंमत दर किती असतो. हे जे डेअरी बेस्ड मिल्क आहे जे गाईचं म्हशीचं दूध आहे ते नक्कीच थोडं स्वस्त असतं, थोडं कमी महाग असतं कम्पेअर्ड टू हे प्लांट बेस्ड मिल्क. सोया मिल्क, आमंड मिल्क, ओट्स मिल्क हे बरेच महाग असतात आणि इझिली अवेलेबल पण नसतात. जर आपल्याला घ्यायचेच झाले सोया आमंड मिल्क तर आपल्याला मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाऊन हे प्लांट बेस्ड मिल्कचे प्रकार घ्यावे लागतात. आणि जे हे डेअरी बेस्ड मिल्क आहेत रेग्युलर दुधाचे प्रकार आहेत ते अगदी इझिली अवेलेबल असतात, रेडिली अवेलेबल असतात, कुठेही आपल्या घराच्या जवळ आपल्याला हे मिळून जातात. टेस्ट जर आपण कम्पेअर केली म्हणजे जर चवीचा विचार केला तर हे जे आपलं डेअरी बेस्ड मिल्क आहे म्हणजे काऊ मिल्क किंवा बफेलो मिल्क आहे ते इतर जे प्लांट बेस्ड मिल्क आहेत म्हणजे सोया मिल्क, ओट्स मिल्क, आमंड मिल्क याच्यापेक्षा टेस्टी असतात. हो, रेग्युलर जे आपलं दूध असतं गाईचं म्हशीचं दूध ते सोया मिल्क किंवा इतर दुधापेक्षा टेस्टी असतं. मग हे प्लांट बेस्ड मिल्क एवढं इझिली अवेलेबल नसताना, आपल्या जवळ आपल्याला मिळत नसताना, एक्सपेन्सिव्ह पण आहे, त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंट्स पण जास्त असे नाहीत, खूप जास्त त्याच्यामध्ये पोषक तत्व आहेत असा प्रकार नाही, तरीही सेलिब्रिटीज किंवा काही लोक का बरं फक्त सोय मिल्क किंवा आमंड मिल्कच प्रेफर करतात? त्याचेही काही कारणं आहेत. हे जे आपलं रेग्युलर डेअरी बेस्ड मिल्क आहे गाईचं किंवा म्हशीचं दूध आहे त्याच्यामध्ये एक कॉम्पोनंट असतो लॅक्टोज. येस, हे एक दुधामधली साखर असते. हे जे दुधामधलं लॅक्टोज आहे ते काही जण आपल्यापैकी काही पॉप्युलेशन जे आहे ते डायजेस्ट करू शकत नाही. काही जणांना या लॅक्टोजचं इनटॉलरन्स असतो म्हणजेच ॲलर्जी असते, त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला हे पचत नाही. अशा प्रकारचे दूध जे आहे ते डायजेशनसाठी थोडेसे डिफिकल्ट जातात काही लोकांना, यांना लॅक्टोज इंटॉलरंट पीपल म्हणतात. सो हे जे लॅक्टोज इंटॉलरंट व्यक्ती आहेत त्यांना रेग्युलर गाईचं म्हशीचं दूध घेतल्याने त्यांना ब्लोटिंगचा त्रास होतो, देन गॅसेसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे रेग्युलर डेअरी बेस्ड मिल्क न घेता ते प्लांट बेस्ड मिल्ककडे जातात. आणि जर आपण कम्पेअर केलं तर प्लांट बेस्ड मिल्क हे इझिली डायजेस्ट होतं. येस, त्या पचनासाठी खूप सोपं असतं, हलकं असतं प्लांट बेस्ड मिल्क. तुम्ही सोय मिल्क कन्सिडर करा, आमंड मिल्क, ओट्स मिल्क, कॅश्यू मिल्क, कोणत्याही दुधाचा जर प्लांट बेस्डचा प्रकार आपण बघितला तर तो डायजेशनला खूप सोपा असतो, खूप इझी जातो. दुसरं कारण प्लांट बेस्ड मिल्क निवडण्याचं ते म्हणजे अडल्ट्रेशन किंवा भेसळ. आपल्याला माहितीच आहे की आपल्या आजूबाजूला डेअरी बेस्ड मिल्क मध्ये खूप भेसळ होते आणि आपला त्याच्यावरती काहीच कंट्रोल नाही.
प्लस ज्या गाई म्हशींचं दूध हे डेअरीमध्ये दिलं जातं त्या गाई म्हशींनी जास्त दूध द्यावं म्हणून, त्या कॅटल्सनी जास्त दूध द्यावं म्हणून त्यांना काही केमिकल्सना एक्सपोज केलं जातं, त्यांना काही हॉर्मोन्स जे आहेत ते इंजेक्ट केले जातात. या केमिकल्सचा इफेक्ट जो आहे तो या दुधामध्येही दिसून येऊ शकतो आणि मग त्या लॉंग रनमध्ये खूप काळ जर आपण हे असंच दूध पीत राहिलो तर त्याचा ह्युमन बॉडीवरतीही नेगेटिव्ह इम्पॅक्ट दिसून येऊ शकतो. त्यामुळे ही खूप जण डेअरी बेस्ड मिल्क जे आहे त्याच्यापासून दूर होत चालले. तिसरं रिझन हे डेअरी बेस्ड मिल्क आजकाल अवॉइड केलं जातं ते म्हणजे आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स. हो, आजकाल काही हॉर्मोनल कंडिशन्स आपण बघतो, PCOD, PCOS किंवा इन्फ्लमेशन असतं, त्याच्यामुळे फेसवरती आलेला ॲक्ने असू देत, अशा जे हॉर्मोनल इश्यूज असतात त्या इश्यूजमध्ये जर अशा प्रॉब्लेम्समध्ये जर डेअरी बेस्ड मिल्क म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं दूध आहे ते जर अवॉइड केलं, म्हणजे ते घेणं जर बंद केलं, हे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेणं जर बंद केलं तर ह्या हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येते. म्हणजेच काय, ज्यावेळेस हे असे PCOD, PCOS किंवा हे ॲक्ने, इन्फ्लमेशन असतं त्यावेळेस जर गाईचं म्हशीचं दूध बंद केलं, दुग्धजन्य पदार्थ खाणं बंद केलं तर ह्या कंडिशन्समध्ये ह्याचा चांगला फरक दिसून येतो. पण या गोष्टीवरती अजून बरंच रिसर्च व्हायचं आहे, बरंच स्टडीज व्हायचे आहेत. बट तरीही जर कोणी असं व्यक्ती असेल ज्याला PCOD, PCOS आहे, खूप ॲक्ने आहे चेहऱ्यावरती, अशा व्यक्तींनी जर काही काळासाठी दूध बंद केलं तर त्याच्या हेल्थवरती एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसून येतो. सो हे डेअरी बेस्ड मिल्क या कारणासाठीही काही जण यंग जनरेशन जे आहे ते थोडं अवॉइड करायला बघतात. हे झाले सायंटिफिक रिझन्स. बट काही एथिकल रिझन्स पण आहेत. काही जणांच्या भावभावनांचा पण विचार आहे, काही जणांचे सेंटिमेंट्स पण जुडलेले असतात. खूप जण आपल्या आजूबाजूला असे दिसतील ज्यांना ॲनिमल क्रुएल्टी अवॉइड करायची आहे. म्हणजेच काय, त्यांना प्राण्यांबद्दलची क्रूरता जी आहे ती अवॉइड करायची आहे. काही जणांना असं वाटतं की आपल्या दुधाचा कन्झम्पशनसाठी किंवा आपल्या पोषणासाठी गाईंना म्हशींना त्रास देऊ नये आणि ते दूध आपण घेऊ नये. मग अशाही काही जणांचे एथिकल रिझन्स असतात, काही जणांचे सेंटिमेंट्स असतात, म्हणून ते हे डेअरी बेस्ड मिल्क सोडून प्लांट बेस्ड मिल्ककडे येतात. सो हा होता आजचा व्हिडिओ. याच्यामध्ये आपण डिस्कस केलं की काव मिल्क आणि बफेलो मिल्क म्हणजेच डेअरी बेस्ड मिल्क आणि प्लांट बेस्ड मिल्क म्हणजे सोया मिल्क, आमंड मिल्क किंवा कॅशू मिल्क, ओट्स मिल्क, यामध्ये कुठलं बेटर आहे. वेल, जेव्हा न्यूट्रिशनची गोष्ट येते, पोषणाची गोष्ट येते, डाएट फूडची गोष्ट येते, तेव्हा कुठलाच एक रूल सर्वांना फिट होत नाही. तुम्हाला जो दुधाचा प्रकार तुम्ही अफोर्ड करू शकाल, इझिली अवेलेबल असेल, तुम्हाला खाण्यापिण्यामध्ये काही त्रास होत नसेल, इझी टू डायजेस्ट असेल, तो दुधाचा प्रकार तुम्ही घेऊ शकता. सध्या तरी इंडियामध्ये मोस्टली डेअरी बेस्ड मिल्कच यूज केलं जातं. तुम्ही कोणत्या प्रकारचं दूध यूज करता, गाईचं, म्हशीचं, की नवीन दुधाचे प्रकार तुम्हाला ट्राय करायला आवडतील का, मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. खूप जण, जवळपास 95% ऑफ द पीपल दे वॉच द व्हिडिओ बघत आहेत, 95% लोक पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल, हे तुमच्यासाठी फ्री आहे. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चिल देन, बाय बाय.